नमस्कार विद्यार्थी मित्र, रूरल्समध्ये आपलं पुनश्च स्वागत आहे. आपण काल बघितला तो दुसरा एक्झरसाइज बघितला. तो फक्त 5 फॉर्म्युल्यावरती होता. सेक्शन फॉर्म्युले 2, मिड पॉईंट फॉर्म्युला आणि सेंट्रॉइड फॉर्म्युले 2 याच्यावरती डिपेंडेबल होता. आता आपल्याला बघायचा आहे तो डॉट प्रोडक्ट बघायचा आणि त्याच्यावरून ते अँगल काढायचे. त्याच्यानंतर डायरेक्शन रेशोज, डायरेक्शन कोसाइन्स, डायरेक्शन अँगल्स हे पॉईंट्स बघायचे आणि त्याच्यावरती आपल्याला तिसरा एक्झरसाइज असणार आहे. बाकीचे मागं झालेले पॉईंट्स तर लागणार आहेतच आपल्याला मुळात, पण ॲडिशनली जे लागणार आहे डॉट प्रोडक्ट वगैरे ते लागणार आहेत. ते आता आपण प्रोजेक्शन लागणार आहे. आपण पहिला पॉईंट बघू, स्केलर और डॉट प्रोडक्ट. समजा 2 वेक्टर दिलेत, ए बार दिलाय आणि बी बार दिलाय. तर त्यांचा डॉट किंवा स्केलर प्रोडक्ट कसा काढला जातो, तर डॉट म्हणजे मध्ये डॉट देऊनच दाखवला जातो. तो ए बार डॉट बी बार असाच प्रोडक्ट असेल तो फक्त घेताना आय जे जे आणि के च्या टर्मचा गुणाकार घेऊन बेरीज करायची. आय च्या टर्मचा गुणाकार ए बार आणि बी बार मध्ये होणार AP झाला, प्लस दुसरा BQ होणार जे जे टर्मचा, आणि के च्या टर्मचा घेतला तर तो CR होते. हा तुमचा डॉट प्रोडक्ट. डॉटमध्ये IJK येत नाही, म्हणजे वेक्टर्स येत नाहीत. तिथं फक्त तुमची स्केलर व्हॅल्यू असते. स्केलर म्हणजेच काय, तर कॉन्स्टंट व्हॅल्यू असते, म्हणून त्याला डॉट प्रोडक्ट म्हटलं जातं. मग डॉट प्रोडक्टचा एक फॉर्म्युला आहे, त्याच्यावरून कॉस थिटा काढलं जातं. ए बार डॉट बी बार अपॉन मॉड्युलस ऑफ ए बार इंटू मॉड्युलस ऑफ बी बार, हा त्याचा फॉर्म्युला आहे. कॉस थिटा काढायचा. मग त्याच्यानंतर स्केलर प्रोजेक्शन ऑफ बी बार ऑन ए बार. बी बारचं ए बारवरती, आता ज्याच्यावरती प्रोजेक्शन आहे त्याचं मॉड्युलस छेदाला घ्यायचं. ए बारवरती आहे म्हणून ए बारचं मॉड्युलस छेदाला आणि वरती त्यांचा डॉट प्रोडक्ट घ्यायचा. जर समजा उलट असतं, स्केलर झाला, तर हे वेक्टर प्रोजेक्शन सांगितलं. वेक्टर प्रोजेक्शन जर असतं तर तिथं ए बार डॉट बी बार राहणारच, इंटू त्याला ए बार अपॉन मॉड्युलस ऑफ ए बारचा स्क्वेअर करायचं. म्हणजे थोडक्यात ए कॅप्सनं स्केलर प्रोजेक्शनला गुणायचं, म्हणजे वेक्टर प्रोजेक्शन मिळतं. ज्याच्यावरती वेक्टर प्रोजेक्शन आहे त्याच्या मॉड्युलसचा स्क्वेअर छेदाला येईल, त्यांचा डॉट प्रोडक्ट येईल आणि त्याला इंटू ए बार असणार आहे. इंटू म्हणतोय मी, डॉट आणि स्केलर वेक्टर म्हणत नाही मी. इंटू म्हणजे त्या सगळ्यांना गुणिले ते असणार आहे. असा हा वेक्टर प्रोजेक्शन असणार आहे. पुढं डायरेक्शन अँगल्स, डायरेक्शन कोसाइन्स आणि डायरेक्शन रेशोज आहेत. डायरेक्शन अँगल्स म्हणजे काय, 3 ॲक्सिस बरोबर 3 वेगवेगळे अँगल तयार होतील. अल्फा, बीटा आणि गामा, ते म्हणजे तुमचे डायरेक्शन अँगल्स येतात. मग त्याच्यावरून तुम्हाला डायरेक्शन कोसाइन्स काढायचे असतात. डायरेक्शन कोसाइन्सचा फॉर्म्युला कॉस अल्फा, कॉस बीटा आणि कॉस गामा. साइन्स नावातच आहे, कॉस म्हणजे कोसाइन्स असतं ते. त्याचा फॉर्म्युला काय येतो, कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1 असतं. मग LMNचा फॉर्म्युलाला एल म्हणजे कॉस अल्फा घेऊ शकता, कॉस बीटा आणि कॉस गॅमा, एम आणि एन म्हणजे आलं. आणि दुसरा डायरेक्शन रेशोज ABC न दाखवले जातात. डायरेक्शन रेशोज दिले आणि डायरेक्शन कोसाइन्स काढा म्हटले तर त्याचा फॉर्म्युला प्लस मायनस A अपॉन रूट ऑफ A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर. एम म्हणजे अंश फक्त बदलत जातील, B होईल. एन म्हणजे अंश फक्त त्याचा C होणार आहे. असे ते फॉर्म्युले असतील. लक्षात येतात का बघा, एवढेच फॉर्म्युले आपल्याला लागणार आहेत, जास्त. आता आपल्याला एक्झरसाइज 5.3 बघायचं आहे. 5.3 त्यातला पहिला क्वेश्चन काय दिला आहे, तर फाइंड द 2 युनिट वेक्टर्स each of which is perpendicular to both u bar and v bar where u bar is equal to 2i plus j minus 2k and v bar is equal to I plus 2j minus 2k. दोन्हीला परपेंडिक्युलर असणारे 2 युनिट वेक्टर्स काढायला सांगितले आपल्याला. आता आपण बघूया उत्तर त्याचं. दिलेलं पहिल्यांदा लिहून घेतलं. आता आपल्याला माहिती आहे क्रॉस प्रोडक्ट हा कायम परपेंडिक्युलर असतो. कोणाला, तर यू बार आणि व्ही बारला असतो. आपण ते काढू. मग पहिल्यांदा क्रॉस प्रोडक्ट काढून घेतलं. युनिट वेक्टर्स इज इक्वल टू प्लस मायनस यू बार क्रॉस व्ही बार अपॉन मॉड्युलस ऑफ यू बार क्रॉस व्ही बार. म्हणजे ज्याचा काढायचा आहे परपेंडिक्युलरचा काढायचा, मग परपेंडिक्युलर कोणाला होता, यू बार क्रॉस व्ही बारला होता. मग तो वेक्टर भागिले त्याचं मॉड्युलस, असा युनिट वेक्टरचा फॉर्म्युला. आपण पहिल्या एक्झरसाइजच्या अगोदर बघितला, बेसिक पॉईंट्समध्ये हे बघितलेलं होतं आपण. मग आता क्रॉस प्रोडक्ट पहिल्यांदा काढावं लागेल. यू बार क्रॉस व्ही बार. क्रॉस प्रोडक्ट म्हटलं की डिटर्मिनंट
मग पहिली रो आय जे के ठेवायची काय, दुसऱ्या रोला यू बारच्या किमती ठेवल्या 2 1 वजा 2 आणि तिसऱ्या रोला व्ही बारच्या किमती ठेवल्या 1 2 वजा 2. ते जर सोडवलं तो डिटर्मिनंट सोडवायचा. तो डिटर्मिनंट सोडवल्यानंतर तुम्हाला उत्तर मिळेल 2i + 2j + 3k झालं. ते मी डायरेक्ट लिहिलंय, तुम्हाला डिटर्मिनंट सोडवता येतं असं कन्सिडर करून घेतलंय आपण. तसं जर झालं तर ते डायरेक्ट मिळेल तुम्हाला. डिटर्मिनंट काढला की त्याचं मॉड्युलस काढून घ्यायचं. रूटमध्ये प्रत्येकाचा स्क्वेअर करून ॲडिशन असेल, जे ती काय झाली तर √17 झाली. मग आता युनिट वेक्टरमध्ये किमती ठेवूया. ±2i + 2j + 3k अपॉन √17. म्हणजे एकदा प्लसचा वेक्टर आणि एकदा मायनसचा झाले का 2 सेपरेट युनिट वेक्टर्स. म्हणजे बघा, कायम 2 वेक्टर दिले असतील आणि त्याला परपेंडिक्युलर काढा म्हटलं की लक्षात ठेवायचं क्रॉस प्रोडक्ट हा कायम परपेंडिक्युलर असतो 2 सेपरेट वेक्टर्सना. म्हणजे u बार क्रॉस v बार इज परपेंडिक्युलर टू u बार अँड v बार. मग हा परपेंडिक्युलर आला, मग युनिट वेक्टर कसा काढणार तर ± u बार क्रॉस v बार, कारण तो युनिट वेक्टर काढायचा, त्याचा काढायचा आपल्याला, डिवायडेड बाय मॉड्युलस ऑफ u बार क्रॉस v बार होणार आहे. मग क्रॉस प्रोडक्ट कसा काढला जातो तर तो डिटर्मिनंट. पहिली रो कायम आय जे के ठेवायची, दुसऱ्या रोला u बारच्या किमत्या, तिसऱ्या रोला v बारच्या किमती ठेवायच्या. ते सोडवल्यानंतर लगेच त्याचं मॉड्युलस काढून घेतलं आणि ते फक्त त्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवलं युनिट वेक्टरच्या. लक्षात आलं पहिलं एक्झाम्पल. आता दुसरं आहे, इफ a बार अँड b बार आर 2 वेक्टर्स परपेंडिक्युलर टू ईच अदर, प्रूव्ह दॅट a बार + b बार ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a बार - b बार ब्रॅकेट स्क्वेअर. 2 वेक्टर्स परपेंडिक्युलर आहेत एकमेकांना, म्हणजेच काय, a बार डॉट b बार इज इक्वल टू 0 दिले. त्या अगोदर ते दिलेलं वाक्य घेतलं आपण, म्हणजेच काय होणार, a बार डॉट b बार इज इक्वल टू काय आलं तर 0. मग आता LHS घेऊ आपण, कारण प्रूव्ह करायचं आपल्याला. LHS घेतलं, a बार + b बारचा स्क्वेअर आहे, म्हणजे त्यांचा 2 वेळेला गुणाकार असणार आहे. a बार + b बार डॉट a बार + b बार आला. आता गुणाकार घेतला, a बारने a बारला गुणलं तर a बारचा स्क्वेअर म्हणजे मॉड्युलस ऑफ a बारचा स्क्वेअर आहे, प्लस a बार डॉट b बार + b बार डॉट a बार प्लस मॉड्युलस ऑफ b बारचा स्क्वेअर येणार. तो काही गुणाकार आपल्याला माहिती आहे त्या पद्धतीत. पण a बार डॉट b बार आणि b बार डॉट a बार ह्याची किंमत 0च असणार आहे, कारण डॉट प्रोडक्ट कसंही चालतो. म्हणजे मधल्या 2 टर्म 0 झाल्या निघून जातील. राहिलं काय, a बार स्क्वेअर + b बार स्क्वेअर मॉड्युलस ऑफ. हे LHS मिळालं. आता RHS घेतलं, a बार - b बार त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर आला, म्हणजे परत त्यांचा गुणाकार घेतला, a बार - b बार डॉट a बार - b बार. परत सेम गुणाकार वरचा येणार, फक्त मधल्या 2 टर्म मायनस येणार. मॉड्युलस ऑफ a बारचा स्क्वेअर - a बार डॉट b बार - b बार डॉट a बार प्लस मॉड्युलस ऑफ b बारचा स्क्वेअर झाला. परत मधल्या दोन्ही टर्मचं उत्तर 0 येणार आहे, म्हणजेच काय आलं, a बार स्क्वेअर + b बार स्क्वेअर. आले का दोन्ही इक्वल. LHS आणि RHSचं उत्तर आलं दोन्ही इक्वल. म्हणजेच काय असणार तर त्याच्यावरून आपण असं म्हणू शकतो की मॉड्युलस ऑफ a बार + b बारचा स्क्वेअर इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ a बार - b बारचा स्क्वेअर असेल. लक्षात आलं. हे सोपं होतं, गुणाकार फक्त करायचा होता. हे दुसरं एक्झाम्पल झालं. तिसरं आहे, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ c so that for all real x the vectors xci - 6j + 3k and xi + 2j + 2cxk make an obtuse angle. 2 वेक्टर दिलेत, एक्सच्या अशा व्हॅल्यू काढा म्हणून सांगितलं, सीच्या व्हॅल्यू काढा असं सांगितलंय की तिथं ऑब्च्यूस अँगल. ऑब्च्यूस अँगल म्हणजेच काय तर विशाल कोन तयार होते म्हणून सांगितले. मग आता त्याच्या कंडिशन्स बघू आपण. पहिल्यांदा 2 मानून घेतले, a बार आणि b बार घेतले आपण. दिलेलं काय तर वेक्टर्स मेक्स ऑब्च्यूस अँगल. ऑब्च्यूस अँगल कधी घेतला जातो तर a बार डॉट b बार <0 असेल तर इज इक्वल टू 0ला 90° ग्रेटर दॅन 0 आलं तर ते ॲक्यूट अँगल होतो आणि <0 आलं तर ते ऑब्च्यूस अँगल होतं. मग आता त्यांचा डॉट प्रोडक्ट घेतला. ते डॉट प्रोडक्ट म्हणजे फक्त आय आय जे जे के केचा गुणाकार घेतला.
आता इक्वेशन एक्स मधलं घेत आहे cx² + 6cx - 12 इज लेस दॅन 0 झालं. हे इक्वेशन झालं ax² + 2bx + c = 0 असतं त्या फॉर्मॅटमध्ये. आता एक कंडिशन आहे, हे लेस दॅन असेल तर त्याचं उत्तर लेस दॅन कसं असतं, ए बी सी काढून घेतलं, ए म्हणजे सी झालं, बी म्हणजे 6c झालं, सी म्हणजे -12 झालं. त्याची कंडिशन घेतली, इफ ax² + bx + c लेस दॅन 0 देन a लेस दॅन 0 अँड b² - 4ac लेस दॅन 0. ही 10वीतली कंडिशन्स आहेत. म्हणजे काय, तुमचं ए ची किंमत पण वजामध्ये असेल आणि b² - 4ac ची किंमत पण मायनसमध्ये असेल. आता हे दोन्ही घेतलं, ए म्हणजे सी आहे, सी लेस दॅन 0 होणार आणि b² - 4ac ते केलं तर ते 36c² + 48c लेस दॅन 0 येईल तिथं ते. आता ह्यातनं आपल्याला 12c कॉमन काढता येईल. 12c कॉमन काढलं, 3c + 4 लेस दॅन 0 झालं ते सुद्धा. परत ते कम्पेअर केलं, 12c लेस दॅन 0, 3c + 4 ग्रेटर दॅन 0. ह्याची कंडिशन कशी असते, एक लेस दॅन घेतलं तर दुसरं ग्रेटर दॅन. दोन फॅक्टर जर आले लेस दॅन होते तर एक लेस दॅन दुसरा ग्रेटर दॅन घ्यायचं असतं. म्हणजे इथं होणार c ग्रेटर दॅन 0 येणार, 12 भागला तरी म्हणजे कॉमनच आलं ते. आणि दुसरं येणार c लेस दॅन 0 झालं आणि दुसरं येणार c ग्रेटर दॅन -4/3. म्हणजे इंटरव्हल झाला, 0पेक्षा लहान पाहिजे आणि -4/3 पेक्षा मोठं पाहिजे. सी काय, सी बिलॉंग्स टू -4/3 आणि 0. म्हणजे ते फक्त आपण पॉईंटच्या फॉर्मॅटमध्ये लहान किंमत डावीकडे, मोठी किंमत उजवीकडे लिहिली. म्हणजे काय आलं, परत मी सांगतो, खालच्या 4 स्टेप परत सांगतो मी. त्या दिलेल्या कंडिशननुसार ए लेस दॅन 0 होता म्हणजे सी लेस दॅन 0 झाला, b² म्हणजे 36c² होणार, -4ac. जर यांचा गुणाकार घेतला, ए आणि सी चा गुणाकार घेतला तर -12c झाला, त्याला 4 न केलं तर 48 म्हणजे -+ झालं, 48c झालं. त्यातनं 12c कॉमन काढलं तर 3c4 राहील. आता जर दोन फॅक्टर लेस दॅन मध्ये आले, गुणिलेमध्ये आहेत आणि लेस दॅन 0 आहेत असं असेल तर एक लेस दॅन घ्यायचं आणि एक ग्रेटर दॅन घ्यायचं, असं त्याचा रूल आहे. मग ते घेतलं तर त्याच्यावरून c लेस दॅन 0च होते आणि दुसरं c ग्रेटर दॅन काय आलं तर -4/3 झालं. आणि अशावरून मग आपल्याला इंटरव्हल मिळाला, सी ची किंमत झाली -4/3 आणि 0 असेल. हे तुमचं तर एक्झाम. पुढे शो दॅट द सम ऑफ लेंथ ऑफ प्रोजेक्शन ऑफ PI QJ + RK ऑन द कोऑर्डिनेट ॲक्सिस वेअर P2 Q3 R4 इज 9. आता ते आपण घेतलं, त्याच्यात किमती ठेवून घेतल्या. मग पहिल्यांदा ए बारचं प्रोजेक्शन एक्स ॲक्सिस बरोबर घ्यायचं, a⁻.i आपण मॉड्युलस ऑफ आय ज्याच्यावरती आहे तो आपण घेतो, एक्स ॲक्सिस म्हणजे आय असतो. मग आय बरोबर डॉट प्रोडक्ट घेतला तर 2च येणार आणि युनिट वेक्टर आहे, कॅप्स म्हणजे युनिट वेक्टर असतं, आय जे के 1 असतात, ते 2/1 म्हणजे 2च राहील. वाय ॲक्सिसवरती घेतलं तर काय येणार, मग ते a⁻.j होणार, आपण मॉड्युलस ऑफ जे म्हणजे ते 3 आलं. आणि झेड ॲक्सिस बरोबर घेतलं तर के होणार, a⁻.k आपण मॉड्युलस ऑफ k इज इक्वल टू 4 झालं. मग सम ऑफ लेंथ ऑफ प्रोजेक्शन घ्यायचे, बेरीज 2 + 3 + 4 म्हणजे किती आलं तर ते ना, बघा उत्तर मिळालं की ना आपल्याला. हे झालं 4थं. आता 5वं आहे, सपोज दॅट ऑल साइड्स ऑफ क्वाड्रिलॅटरल आर इक्वल इन लेंथ अँड अपोजिट साइड्स आर पॅरलल, यूज वेक्टर मेथड्स टू शो दॅट द डायगोनल्स आर परपेंडिक्युलर. डायगोनल एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत हे दाखवायचं आपल्याला. आपण पहिल्यांदा ते लिहून घेतलंय, चारी बाजू इक्वल आहेत, समोरच्या पॅरलल असतील, AB DC BC AD. आता ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन, AC बार म्हणजेच काय, AB + BC लिहू शकतो आपण, आणि BD म्हणजे काय तर BC + CD म्हणजे मधला पॉईंट फक्त त्यात ॲड केला आपण. पण CDचं आपल्याला DC करावं लागेल. इथं आपण BC बार पहिल्यांदा घेतला, पहिल्या इक्वेशनमध्ये BC बार + AB बार लिहिलं आणि दुसऱ्या ज्यात BC बार - DC बार म्हटलं. का CDचं DC केलं, मग त्याचं चिन्ह पण बदलावं लागतं आपल्याला. मग DC बारची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला काय आहे तर ती AB बार आहे, मग ती ठेवली आपण. म्हणजे BD बार इज इक्वल टू BC बार - AB बार झालं. आता डायगोनल परपेंडिक्युलर म्हणजे त्यांचा डॉट प्रोडक्ट 0 असणार आहे, ते आपल्याला दाखवायचं आहे. मग आपण डॉट प्रोडक्ट घ्या.
AC बार डॉट BD बार घेतला, AC बारची किंमत ठेवली, BD बारची घेतली. मग आता हे मागाच्या रूलनुसार घेतलं. A प्लस बी इंटू A मायनस बी असेल आपला फॉर्म्युला, A प्लस बी इंटू A मायनस बीचा, A स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, म्हणजे इथं होणार मॉड्युलस ऑफ BCचा स्क्वेअर मायनस मॉड्युलस ऑफ ABचा स्क्वेअर. पण पुढं काय आहे बघा, BC म्हणजेच काय आहे तर AB असू शकतं. वरती आपण बघितलं AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू CD इज इक्वल टू AD, आणि मॉड्युलसचा स्क्वेअर म्हणजे त्या व्हॅल्यू असतात फक्त. म्हणजेच BC इज इक्वल टू AB, मग आपण BCच्या जागी AB लिहिलं तर ABचा स्क्वेअर मायनस ABचा स्क्वेअर म्हणजे किती होणार तर ते 0च येणार आहे. आले 0 आलं, डॉट प्रोडक्ट 0 आला म्हणजे ते एकमेकांना काय असणार तर परपेंडिक्युलर. देअरफॉर डायगोनल्स AC अँड BD आर परपेंडिक्युलर टू इच अदर. हे त्याचं आन्सर आहे. आलं लक्षात. आता 6वं आहे, ऑर्थोगोनल आहे, पॅरलल आहे का दोन्ही पण नाहीत हे आपल्याला काढायचं आहे. आता पॅरलल ऑर्थोगोनल कसं ओळखायचं, पॅरलल असेल तर भागाकार कुठंतरी समान असतो I, J, K च्या टर्म्सचा, आणि ऑर्थोगोनल म्हणजे काय तर त्यांचा डॉट प्रोडक्ट 0 आला पाहिजे, म्हणजे परपेंडिक्युलर थोडक्यात आलं पाहिजे. आता हे ऑर्थोगोनल होईल का पॅरलल होईल, आधी पॅरललची कंडिशन चेक करायची. आयच्या टर्मचा भागाकार -9 भागिले 6, 3 भाग गेला, -3/2 राहील, 6/-4 आहे त्याचं पण तसंच होईल, 2 भागला तर 3/-2, आणि 15/-10 म्हणजे तेच होतंय. A बार घेतलं, B बार घेतलं. आता इथं मी काय केलं, -3 कॉमन काढलं, येतंय म्हणून कॉमन काढलं मी. आता ह्याला 2 गुणायचं पण आणि 2 भागायचं पण, कारण का B बार 6 आला पाहिजे. -3/2 आलं का, 2 आत गुणलं पण, जेव्हा B बार झाला A बार इज इक्वल टू -3/2 इंटू B बार झाला. मग काल आपण बघितलं होतं एक्झरसाइजमध्ये, दोन वेक्टर जर स्केलर मल्टिपल्स असतील एकमेकांचे, म्हणजे एखाद्या वेक्टरला कॉन्स्टंटनं जर गुणलं असेल तर ते दोन एकमेकांना पॅरलल असतात. झालं, आहेच आहे, म्हणून हे एकमेकांना काय होतील तर स्केलर मल्टिपल्स आहेत. स्केलर मल्टिपल्स आहेत म्हणजे ते काय होणार तर एकमेकांना पॅरलल असतील. आलं लक्षात आहे. A bar and B bar are scalar multiples of each other, therefore A bar and B bar are parallel to each other. चं उत्तर झालं. पुढे दुसरं दिलं. आता दुसरं बघा, 2 आहे 5 आहे, आयची कोएफिशियंट 2/5 आला, दुसऱ्यात 3/2 होते, म्हणजे कुठं समान येत नाही, म्हणजे पॅरलल तर नाही येणारच नाही. ते आपल्याला बघितल्यानंतर लक्षात येते त्यांचा भागाकार 2/5 3/2 असं येते, ते येत नाही समान. म्हणून आपण त्यांचा डॉट प्रोडक्ट घेऊ. पहिल्यांदा दिलेले घेतले, डॉट प्रोडक्ट घ्यायचं. 5 2 10 -6 -4 0 आला. 0 आला म्हणजे ते काय ऑर्थोगोनल असेल. तिसरं, आता ह्याच्यात बघितलं 3/5 आहे आणि दुसऱ्यात 5 आहे, म्हणजे 3/25 होईल, कारण ते 5 पण छेदाला येणार. दुसऱ्याच जेचं बघितलं तर 1/8 होईल, कारण 1/2 आणि त्याचं 4 आहे, म्हणजे ते पण येत नाही. म्हणून आपण ह्याचं पण ऑर्थोगोनल चेक करू, म्हणजे A बार डॉट B बार चेक करू. काय होणार, -3 + 2 + 1 राहील. कसं राहिलं तर 5 ला 5 गेलं आयच्या टर्ममध्ये, जेच्या टर्मला 2 भागिले इकडं 2, 4 न 2 न भागला तर 2च आलं, आणि केच्या टर्मला 3 ला 3 गेलं, म्हणजे ते 0 आलं. 0 आलं म्हणजे परत काय असणार तर ते ऑर्थोगोनल असेल. A बार अँड B बार आर ऑर्थोगोनल. त्यातलं चौथं, आता 4/5 1/2 असं येते, म्हणजे ते काय पॅरलल तर नसणार आहेत. मग आपण ऑर्थोगोनल चेक करू. A बार डॉट B बार घेतला, 4×5 = 20 + 2 + 24 46, 0 येत नाही, म्हणजे ऑर्थोगोनल नाही आहे ते. आता ऑर्थोगोनल नाही आहे, मग पॅरलल चेक करावं लागेल आपल्याला. कसं करायचं तर A1/A2 B1/B2 C1/C2 काढायचं. त्याच्यासाठी A1 B1 C1 A2 B2 C2 काढले, कोइफिशियंट घेतले I J K चे. त्यांचा भागाकार समान होत आहे का, नाही होत. 4/5 1/2 6/4 नाही समान होत, तिन्ही पण समान आहेत, म्हणून काय झालं तर आर नॉट पॅरलल. ऑर्थोगोनल पण नाही आणि पॅरलल पण नाही येते. लक्षात आलं हे एक्झाम्पल. आता ऑर्थोगोनल आणि पॅरललचं, ऑर्थोगोनल म्हटलं की डॉट प्रोडक्ट, पॅरलल म्हटलं की कोइफिशियंटचा भागाकार समान आला. आता 7वं एक्झाम्पल आहे,
फाइंड द अँगल पी ऑफ द ट्रायंगल हुज व्हर्टायसेस आर पी क्यू आर दिलेले आहेत आपल्याला. ट्रायंगल जर बघितला तुम्ही तर पी कॉमन ठेवला तर पी मधनं दोन बाजू जातात, पी क्यू आणि पी आर जातात. मग आपल्याला अगोदर त्या दोन बाजू काढून घ्याव्या लागतील. आपण पी क्यू आर पॉईंट्स घेतले, त्याच्यावरून पी क्यू आणि पी आर काढून घेतले. लागलंच त्याचं मॉड्युलस पण काढून घेतलं. पी क्यू बार म्हणजे काय, क्यू मधनं पी वजा करायचं आणि आय जे के द्यायचे. 3 वजा 0 3 आलं, 3 आय झालं. 1 अधिक 1 पी वजा होणार आहे त्यामुळे चिन्ह बदल. 3 अधिक 1 अधिक 1 2 जे झालं. 4 अधिक 2 म्हणजे 6 के. तसंच पी आर घेतला, आर मधनं पी वजा केला. 5 वजा 0 5 आय, 7 अधिक 1 8 जे, 1 अधिक 2 3 के झालं. त्यांचं मॉड्युलस काढलं, स्क्वेअर करून ॲडिशन रूटमध्ये 49 आली म्हणजे 7 येत आहे आणि दुसऱ्याचं वर्गमुळात 98 म्हणजे 7 वर्गमुळात 2 तसंच ठेवू आपण ते. आता कॉस पीचा फॉर्म्युला घ्यायचा, पी क्यू बार डॉट पी आर बार अपॉन मॉड्युलस ऑफ पी क्यू बार इंटू मॉड्युलस ऑफ पी आर बार. मग अशी कॉस थिटाचा फॉर्म्युला बघितला होता आपण, तोच वापरला. आय आय जे जे के केचा गुणाकार घेतला. 15 अधिक 16 अधिक 18 भागिले 7 वर्गमुळात 98. 98 म्हणजे 49 गुणिले 2 म्हणजे 7 वर्गमुळात 2 होणार आहे. अंशाची बेरीज 49 आली भागिले 7 गुणिले 7 वर्गमुळात 2 म्हणजे 49ला 49 जात आहे म्हणजे 1 वर्गमुळात 2 राहिलं म्हणजे अँगल पी इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 1/√2 आली. मग कॉस कितीची व्हॅल्यू 1/√2 असते सांगता येईल. कॉस कितीची व्हॅल्यू 1 वर्गमुळात 2 असते तर ती 45 म्हणजे अँगल पी बरोबर 45 डिग्री आला. सोपं आहे, फक्त फॉर्म्युला तयार करतात. पी म्हटलं की पी मधनं 2 जाणाऱ्या बाजूंचा डॉट प्रोडक्ट आणि त्यांचंच मॉड्युलस छेदाला घ्यायचं. ते सोडवलं फक्त आपण. हे झालं 7वं आहे. आता 8वं आहे. युनिट वेक्टर्स दिलेत बाजूंना, पी बार क्यूब, पी कॅप्स क्यू कॅप्स आर कॅप्स दिलेत आणि डॉट प्रोडक्ट विचारला पी कॅप इंटू क्यू कॅप काय असेल तो. युनिट वेक्टर म्हणजे त्याचे मॉड्युलस हे 1 असतं. आता हा ट्रायंगल दिलाय, तिन्हींची पण बाजू एक एक एकच येणार. पी कॅप क्यू कॅप आर कॅप म्हणजे तिन्ही बाजू समान आल्या. तिन्ही बाजू समान झाल्या म्हणजे तो कसला ट्रायंगल होईल, तर तो इक्विलॅटरल ट्रायंगल होत आहे. अर्ध साइड्स ऑफ ट्रायंगल म्हटलं, युनिट वेक्टर आहेत, युनिट वेक्टर साइड्स जर आले तर ते ट्रायंगल इक्विलॅटरल ट्रायंगल आलं. मग पहिल्यांदा पी आणि क्यूचा डॉट प्रोडक्ट घेतला तर त्याच्यामधला अँगल सुद्धा किती असणार आहे, तर तो 60 डिग्रीच असणार. मग डॉट प्रोडक्टचा फॉर्म्युला वापरला, पी कॅप म्हणजे पी बार इंटू क्यू बार असेल तर मॉड्युलस ऑफ पी बार इंटू मॉड्युलस ऑफ क्यू बार इंटू कॉस थिटा असतं. थिटा म्हणजे 60 झालं म्हणजे 1 इंटू 1 इंटू 1/2 झालं म्हणजे उत्तर किती राहणार 1/2 झालं. तसंच दुसऱ्याच पण 1/2च येणार कारण कॉस 60 होणार आहे आणि त्यांचं मॉड्युलस 1च असतं म्हणजे त्याचा आन्सर सुद्धा 1/2 आला. सोपं आहे की नाही बघा. दिसताना फक्त ते अवघड वाटतंय, डॉट प्रोडक्ट काढायचं आहे, इथं तर व्हॅल्यू दिलेल्या नाहीत. पण जर युनिट वेक्टर तुमच्या साइड्स असतील तर तो कायम इक्विलॅटरल ट्रायंगल असतो म्हणजे अँगल त्याचा 60 अंशाचा होतो आणि त्याचा फॉर्म्युला कॉस थिटाचा फॉर्म्युला वापरला, त्या फॉर्म्युल्यानुसार त्याचं उत्तर आलं. आता 9 आहे. प्रूव्ह बाय वेक्टर मेथड दॅट द अँगल सबटेंडेड ऑन सेमी सर्कल इज अ राईट अँगल. हा क्वेश्चन आहे आणि ही डायग्राम आपण काढली. एक सर्कल घेतलं, त्यातनं ए बी ही डायमीटर काढली, ओ हा ओरिजिन घेतला आणि पी हा सर्कलवरचा कुठलाही पॉईंट घेतला आणि ते जोडून घेतले आपण. ओ ए म्हणजे ए बार म्हटलं, ओ बी म्हणजे बी बार घेतलं आणि ओ पी म्हणजे पी बार घेतला आपण. आता डायग्राममध्ये बघितलं तर ए बार आणि बी बार एकमेकांच्या विरुद्ध दिशेला चाललेत म्हणजे ते मायनस असणार. ए बार इज इक्वल टू मायनस बी बार. विरुद्ध दिशेला चाललं की मायनस येतात तेच आपल्याला इथं लिहून घ्यायचं आहे. ओ बी द सेंटर, ए बी इज द डायमीटर, पी बी द एनी पॉईंट ऑन द सर्कल, ए पी बी सबटेंडेड ऑन सेमी सर्कल. अर्धवर्तुळातच आला तो. मग त्याचे पोझिशन वेक्टर्स घेतले काय, ए बार बी बार पी बार, बी द पोझिशन वेक्टर ऑफ द पॉईंट्स ए बी पी विथ रिस्पेक्ट टू ओ. ओ म्हणजे काय ओरिजिन आहे, 0 0च असतं त्यामुळे घेतलं आपण ते. आता आपण पुढं बघतोय ए बार इज इक्वल टू मायनस बी बार. मी सांगितलं तसं कारण दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध दिशेला आहेत त्याच्यानुसार घेतलं. ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू पी. आता ए ह्याला वेक्टर घेतलेला नाही, वेक्टर घेतलेला नाही म्हणजे ह्याच्या मॉड्युलसचा स्क्वेअर असतो वेक्टरच्या.
मॉड्युलस ऑफ ए बारचा स्क्वेअर म्हणजे ए असतं, लक्षात ठेवा ते. हे तिन्ही पण समान येणार आहेत. का समान येणार आहेत? तर रेडियस ऑफ सेम सर्कल, म्हणजे एकाच वर्तुळाच्या तिन्ही पण त्रिज्या आहेत म्हणून. मग आता आपल्याला काय लागणार आहे ते काढायचं आहे. ए पी बार डॉट बी पी बार घेतलं कारण तो 90 अंशाचा दाखवायचा, राईट अँगल ट्रायंगल सांगितलं तिने. ए पी बार म्हणजे कसं काढणार? तर पी मायनस ए होणार आणि बी पी बार म्हणजे पी मायनस बी होणार. पण मायनस बी म्हणजेच आपल्याकडं काय आहे? तर ते ए बार आहे. आपण आत्ताच बघितले ए बार इज इक्वल टू मायनस बी बार होतं, त्यानुसार आपण ते घेतलं. मायनस बी बार म्हणजे ए बार लिहिलं. आता ए मायनस बी आणि ए प्लस बीचा फॉर्म्युला होईल, म्हणजे मॉड्युलस ऑफ पी बारचा स्क्वेअर मायनस मॉड्युलस ऑफ ए बारचा स्क्वेअर आला. ते गुणाकार घेतला आपण. तसा गुणाकार न घेता डायरेक्ट जरी घेतला असतं तरी चाललं असतं. म्हणजे इथं काय होणार? तर पी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, ते मधल्या दोन्ही टर्म कॅन्सल होतात, कारण एक अधिक आणि एक वजामध्ये ते 0 आलं त्याचं उत्तर. मग ते 0 आलं म्हणजे ते एकमेकांना परपेंडिक्युलर आलं, म्हणजे ए पी हे परपेंडिक्युलर आलं बी पीला. परपेंडिक्युलर आलं म्हणजे 90 अंशाचा, म्हणजे ए पी बी हा 90 अंशाचा कोण झाला, म्हणजे तो राईट अँगल ट्रायंगल झाला. अँगल सबटेंडेड ऑन सेमी सर्कल इज अ राईट अँगल. आलं लक्षात? हे पुढचं एक्झाम्पल आहे. इफ वेक्टर हॅज डायरेक्शन अँगल्स 45 डिग्री 60 डिग्री फाइंड द थर्ड डायरेक्शन अँगल. अँगल दिला म्हणजे अल्फा आणि बीटा दिलेत, तर गॅमा काढायचा. अल्फा 45, बीटा 60 डिग्री. गॅमा काढायचा आहे. वी नो दॅट कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1 आहे. किमती ठेवल्या. कॉस 45 1/2 त्याचा वर्ग 1/2 आला. कॉस 60 म्हणजे 1/2 असतं, त्याचा वर्ग 1/4 आला. प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1. 1/2 प्लस 1/4 घेतलं तर ह्याची ॲडिशन 3/4 होईल. ते उजवीकडे गेल्यानंतर मायनस होईल. कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल 3/4 प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1. एक कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1/4 होईल. 1 मायनस 3/4 केलं तर म्हणजेच ते 1/2चा स्क्वेअर होईल. कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1/2चा स्क्वेअर. मग कितीची व्हॅल्यू 1/2 असते? तर ती 60ची असते, म्हणजे गॅमा इज इक्वल टू आपल्याला मिळेल 60 डिग्री. आलं उत्तर. हे लहान लहान आहेत पॉइंट्स, ते फॉर्म्युल्यात फक्त ठेवायचे होते. आता दुसरं 90, 135 आणि 45 अँगल दिलेत आणि आपल्याला डायरेक्शन कोसाइन्स काढायला सांगितलेत. मग कॉस अल्फा, कॉस बीटा आणि कॉस गॅमा ह्या किमती म्हणजे तुमचे डायरेक्शन कोसाइन्स असतात. पहिल्यांदा अल्फा बीटा गॅमा घेतलं. अल्फा 90 आहे, बीटा 135ची फोड केली 180 वजा 45 आणि गॅमा म्हणजे 45. मग एल इज इक्वल टू घेतलं डायरेक्शन कोसाइन्स, म्हणजे एल इज इक्वल टू कॉस अल्फा म्हणजे कॉस 90 0 आलं. एम घेतलं कॉस बीटा, कॉस 180 वजा 45 म्हणजे मायनस कॉस 45 बरोबर वजा 1/2. फॉर्म्युला कॉस 180 मायनस थिटा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्समध्ये आपण बघितलेत ते फॉर्म्युले. मायनस कॉस 45 आणि मायनस 1/√2 आलं. पुढे एन म्हणजे कॉस गॅमा आहे आणि कॉस 45च आहे ते डायरेक्ट, आणि कॉस 45ची किंमत माहिती आहे आपल्याला 1/√2 आहे. देअरफॉर डायरेक्ट कोसाइन्स आर आलेली किमती 0 मायनस 1/√2 1/√2. त्याचा आन्सर. तर 3 दिलेत आपल्याला डायरेक्शन रेशोज. डायरेक्शन रेशोज म्हणले की ABC मानायचं. आपण आज बघितलं त्यातला शेवटचा फॉर्म्युला होता बघा, प्लस मायनस ए अपॉन. मग पहिल्यांदा ABC मानून घेतलं यांना. 4 वजा 12 आणि 18 आहेत. मग त्याच्यावरून रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर काढून घेऊ. 16 144 324 म्हणजे 484 बेरीज झाली. 484चं वर्गमूळ 22 आलं. आता फॉर्म्युला घेतला एल इज इक्वल टू प्लस मायनस ए अपॉन रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. किमती ठेवल्या प्लस मायनस 4/22 म्हणजे प्लस मायनस 2/11. 2 भाग गेला. यमला तसंच होईल, प्लस मायनस बी अपॉन होणार फक्त, म्हणजे मायनस 12/22. मायनसमुळे चिन्ह बदलली, प्लस मायनस तर मायनस प्लस झालं आणि 2 भाग गेला तर 6/11 आलं. तिसरं सी अपॉन होणार 18/22 म्हणजे 9/11 आलं. म्हणजे आता डायरेक्शन कोसाइन्स काय असतील
तर 2 येणार. पहिले 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 घ्यायचे चिन्ह घेताना आणि दुसरे दुसरे दुसरे. जे 2/11 वजा 6/11 आणि 9/11 और चिन्ह बदलली. वजा 2/11 6/11 वजा 9/11 झालं त्याचं. आणि आता एक शेवटचं एक्झाम्पल. ए बी बारचे डायरेक्शन रेशोज दिलेले आहेत. ए पॉईंट दिलेला आहे, ए बीची लेंथ पण दिली, तर आपल्याला बी काढायला सांगितलं. बी पॉईंट माहीत नाही म्हटल्यानंतर आपण त्याला XYZ म्हणू. डायरेक्शन कोसाइन्स ऑफ ए बी, बी मायनस ए करायचं म्हणजे ते होणार x-4 y-1 z-5 आलं. दिलेले डायरेक्शन कोसाइन्स घ्यायचे. गिव्हन डायरेक्शन रेशोज -2 2 1 आहेत. हे दोन्ही पण डायरेक्शन रेशोजच आले. मग यांचा भागाकार सेम असतो, त्याला आपण के मानू. x-4 अपॉन -2 इज इक्वल टू y-1 अपॉन 2 इज इक्वल टू z-5 अपॉन 1 इज इक्वल टू के. मग त्याच्यावरून x-4 ची किंमत आली -2k, y-1 ची झाली ती 2k, z-5 ची झाली ती k. या सगळ्याला इक्वेशन नंबर 1 म्हटलं आपण. आता लेंथ ऑफ ए बी दिली आपल्याला 6 आहे. स्क्वेअर केला तर ए बी स्क्वेअर इज इक्वल टू 36 झालं. डिस्टन्स फॉर्म्युला कसा असतो, तर दुसऱ्यातनं पहिला वजा करतो आणि त्याचा स्क्वेअर करतो, असं तिन्ही कोऑर्डिनेटला करतो. ए बीचा घेतला तर काय होणार, x-4 चा स्क्वेअर प्लस y-1 चा स्क्वेअर प्लस z-5 चा स्क्वेअर होणार. मग ती घेतला आपण, त्याच्यात किमती ठेवल्या. x-4 म्हणजे -2k, त्याचा स्क्वेअर केला तर 4k स्क्वेअर. y-1 म्हणजे 2k, त्याचा स्क्वेअर 4k स्क्वेअर. z-5 म्हणजे k आहे, त्याचा स्क्वेअर म्हणजे k स्क्वेअर झाला. 9k स्क्वेअर म्हणजे 36, म्हणजे k स्क्वेअर बरोबर 4 आलं. k बरोबर येणार ते +-2 असेल. मग एकदा +2 ठेवायचं आणि एकदा -2 ठेवायचं. कशामध्ये, तर पहिल्या इक्वेशनमध्ये. त्याच्यावरून XYZ ची किंमत मिळेल. मग त्या किमती काय असतील मी डायरेक्ट लिहितो आता त्या फ्रॉम 1. therefore b इज इक्वल टू 0 5 7. 2 ठेवल्यानंतर 0 5 7 आल्या आणि वजा 2 ठेवलं तर ते तर 8 वजा 3 आणि 3 असेल. लक्षात आले ह्या किमती. एकदा +2 ठेवायचं एकदा -2 ठेवायचं इक्वेशन 1 मध्ये. त्याच्यावरून ते पॉईंट्स मिळाले. म्हणजे हा 13 क्वेश्चन्स होते, मोठे होते, म्हणजे जास्त क्वेश्चन्स आहेत, पण लहान लहान उत्तरं असल्यामुळे ते पटकन आपल्याला तो संपवता आला. हा झाला 5.3. याच्यानंतर आपल्याला बघायचा तो 5.4, तो आपण उद्या बघू. तोपर्यंत एक एक्झाम्पल आहे त्याच्यातलं 5.4 आहे. 3 मधलं शेवटचं एक एक्झाम्पल राहते. 2 इक्वेशन्स दिलीत एलिमेंटच्या फॉर्मॅटमध्ये, डायरेक्शन कोसाइन्सच्या फॉर्मॅटमध्ये. तर त्याच्यावरून आपल्याला त्याची किमती काढायला सांगितली. मग पहिलं इक्वेशन घेतलं आपण आणि त्याच्यावरून दुसरं पण घेतलं. समोरासमोरच लिहून घेतो पण. पहिल्या इक्वेशनवरून यमची किंमत काढली. आलेली यमची किंमत दुसऱ्या इक्वेशनमध्ये ठेवली. यम काय आलं, -5l + 3n. ते आपण इकडं ठेवली. 5 × -5l - 3n × n -2nl + 6l × m म्हणजे -5l - 3n इज इक्वल टू 0 झालं. आता हे आत गुणत जायचं. 5 न गुणलं, नंतर 6l न गुणलं, 5n न गुणावं लागलं आपल्याला. इक्वेशन झालं. इक्वेशन व चिन्ह बदलून घेतले आपण कारण सगळ्याला वजा होतं. तर ते इक्वेशन झालं 15n² अधिक 45n अधिक 30l² बरोबर 0 आलं. 15 भाग घालवला. n² + 3nl + 2l² इज इक्वल टू 0. 2 गुणाकार 3 बेरीज बे के बेस आहे, म्हणजे n + 2l आणि n + l आलं इज इक्वल टू 0. त्याच्यावरून मग किमती मिळतील. n/l म्हणजे -2/1 आणि n/l म्हणजे -1/1 आलं. ते कम्पेअर केल्यानंतर आले n इज इक्वल टू -2l होईल. मग l इकडं भागिले झालं. मग ह्या आलेल्या n आणि l च्या किमती इकडे m च्या इक्वेशनमध्ये ठेवायच्या. n -2 आणि l 1 ठेवलं तर m ची किंमत मिळते आपल्याला ती 1 येते. आणि l ची 1 n ची -1 ठेवली तर m ची किंमत आपल्याला -2 मिळते. त्या ठेवायच्यात किमती. त्या ठेवल्यानंतर आलं मग काय झाले, एल एम एन हे आपले डायरेक्शन कोसाइन्स आहेत. देअरफॉर डायरेक्शन कोसाइन्स आर 1 1 -2 और 1 -2 -1.
जे इक्वेशन सोडवा ते इक्वेशन सोडवलं की एल एनच्या किमती मिळाल्या, त्या इकडे एमच्या इक्वेशनमध्ये ठेवल्या आणि ते आपल्याला त्याच्यावरनं त्याचं उत्तर मिळालं. असं ते आन्सर आहे. आलं लक्षात? ही 2 इक्वेशन सोडवायचे आहेत. म्हणजे 9वी 10वीला जसं आपण इक्वेशन सॉल्व्ह करत होतो आणि त्याच्या किमती निघत होतं तसं ते फक्त करायचं. संपलेला इथं एक्झरसाइज 5.3. आपल्याला 5.4 बघायचं आहे. तो आपण उद्या बघू. तोपर्यंत धन्यवाद.